आज आपण बोलणार आहोत त्या लेडीजबद्दल ज्या दिवसभर नाईट ड्रेस किंवा नाईटीमध्ये असतात. तर ह्या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यावर किंवा आपल्या पर्सनॅलिटीवर काय परिणाम होऊ शकतो हे आज आपण बघणार आहोत. आपण दिवसभर नाईट ड्रेस किंवा नाईटी घालत असतो, म्हणजे बऱ्याच बायका घालतात. तर नाईट ड्रेस फक्त नाईटसाठी असतो हे मला वाटतं, की आपण कम्फर्टेबल, म्हणजे जेव्हा आपण झोपतो तर आपल्याला कम्फर्टेबल झोप यावी याच्यासाठी ते नाईट ड्रेस किंवा नाईटी असतात. पण आपण हल्ली काय केलं आहे माहिती का, त्या नाईटला वेअर तर करतोच आपण, पण दिवसभर आपण ते वेअर करत असतो. तर कुठेतरी हे चुकीचं आहे. आता प्रत्येकाचं कम्फर्ट असतं, पण त्याच्यात कसं होतं माहिती का, आपलं कॉन्फिडन्स लेवल लो होतो व बऱ्याच गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. जसं की आपल्याला कधी जर अचानक आपल्या घरी कोणीतरी आलं तर आपल्याला खूप इम्बॅरन्स वाटू शकतं की आपण नाईट ड्रेसवर आहे. अचानक जर कोणी आलं की आपल्याला खूप हे होतं की आपण लगेच त्याच्यावर ओढणी वगैरे घेणार आणि तसंच जाणार. त्याच्यानंतर कोणी कुरिअरवाला आला त्याच्यासमोरही आपण इम्बॅरन्स होतो. त्याच्यानंतर जर अचानक शेजारी जर काहीतरी कार्यक्रम किंवा काहीतरी असेल तर आपण तसंच जातो. तर सगळ्यानंतर आपल्याला सगळ्यांना बघून नंतर वाटतं की मी नाईट ड्रेस नाही, दुसरं ड्रेस किंवा साडी वगैरे वेअर करायला पाहिजे होती. पण आपण त्याचसोबत किराणा किंवा भाजीला वगैरे जातो. मुलांना स्कूलला सोडायलासुद्धा खूप सारे लेडीज नाईटीवर येतात. तर ह्या गोष्टी ना आपल्याला कम्फर्टेबल वाटू शकतात, पण आपल्याला बघणाऱ्यांचा दृष्टिकोन, असं नाही की मी त्यांच्यासाठी म्हणते की समोरचे तुम्हाला बघताय ते काय जज करतील याच्यासाठी म्हणत नाही आहे की तुम्ही चांगले ड्रेसेस घाला. पण कसं आहे ना, आपलं कॉन्फिडन्सही चांगलं राहतं. आता तुम्ही अनुभव करून बघा की जेव्हा आपण ज्या दिवशी आपण छान ड्रेस किंवा साडी किंवा काहीतरी छान वेअर करतो, तर त्या दिवशी आपल्याला आपला जो कॉन्फिडन्स असतो तो लो नसतो, खूप हाय असतो. आपल्याला सगळ्या गोष्टींना आनंद होतो करण्यात, किंवा देवपूजा, घरातल्या गोष्टी, आवराआवरी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला छान असा प्रोत्साहन मिळतो जर आपण छान असा ड्रेस वेअर केला असला तर. आणि जर आपण नॉर्मल नाईटी वगैरे असेल तर आपला मूडही तसंच असतो की अशी वगैरे मी राहते वगैरे. त्याचबरोबर काही गोष्टी अशा आहे की आपल्याला करूशा वाटत नाही. हां, तुम्ही जर घराची साफसफाई करताय किंवा काहीतरी डीप क्लिनिंग करताय तेव्हा ठीक आहे की तुम्ही नाईट ड्रेस किंवा नाईटी घाला. पण जर पूर्ण दिवसच तुम्ही डेली वेअरसाठी तुम्ही नाईटी चूज केली आहे तर हे चुकीचं आहे मला वाटतं. नाईटी कधी घाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही खूप बोर झालेले आहात, बाहेरून फिरून आलाय, कुठंतरी जाऊन आलाय, लग्नातून आलाय किंवा एखाद्या कार्यक्रमातून तुम्ही आलाय, तेव्हा तुम्ही नाईटी घातली तर एक वेगळी गोष्ट आहे. डेली यूजसाठी बऱ्याचपैकी ड्रेसेस किंवा हे आहे. तर नाईट ड्रेसमध्येही खूप प्रकार आहेत. तर तुम्ही कॉटनचे जे नेहमीचे आपले वापरायचे गाऊन आहेत ते टाळावे कुठेतरी. आणि न्यू त्याच्यामध्ये पॅटर्न आलेले आहे. जर तुम्हाला नाईटीच आवडते तर त्याच्यात खूप साऱ्या न्यू पॅटर्न आहेत, ते नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर काही असे ड्रेसेस आहे कॉटनचे किंवा असे अदर व्हरायटीचे की तुम्ही दिवसभर घातला तरी तुम्ही कम्फर्टेबल तुम्हाला वाटू शकते. दररोज ड्रेस घालताना किंवा दररोजचे ड्रेस चूज करताना असे ड्रेस निवडा की दररोज तुम्हाला त्याची इस्त्री वगैरे करायला लागेल नाही. जर तुम्ही धुतला तरी ते छान असे होतील, म्हणजे इस्त्रीसारखे दिसतील असे कपडे निवडा. जर तुम्ही दररोज इस्त्रीचे कपडे निवडले तर ह्यात तुम्हाला कंटाळा येऊ शकतो आणि बोर वाटू शकतं की दररोज काय ते इस्त्री करून हे. तर असे ड्रेसेस निवडा की जे तुम्हाला डेली यूजला छान आणि कम्फर्टेबल वाटेल. वन पीससारखे खूप सारे असे ड्रेसेस आहे किंवा कॉर्डसेट आहे. बऱ्याच प्रकारे टी शर्ट किंवा हे आहे. आता प्लाझो टाईपमध्ये किंवा याच्यामध्ये जीन्स आहेत तर त्या कम्फर्टेबल असतात, जास्त टाईट नसतात, लूज असतात. आपल्या डेलीच्या ज्या पॅन्टा असतात त्यांच्यासारखा सिगार पॅन्टच आहे. अशा बऱ्याच व्हरायटी आहे मार्केटमध्ये, ज्या आता मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढ्या आहेत. त्या तुम्ही वेअर करू शकता डेली बेसिसवर. जेव्हा तुम्ही बघा, तुम्ही जर छान असा ड्रेस किंवा काहीतरी घातलेलं असेल तर घरात मूडही चांगला असतो, सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन मिळतो. त्याचबरोबर तुमच्या फॅमिली मेंबरलाही तुमच्याबरोबर थोडेसे रिस्पेक्ट वाटते की छान वाटतं तुमच्या याच्यावर काय काय तुम्ही न्यू ट्राय करताय. जेव्हा तुम्ही नवीन ड्रेस घाला तर तुम्ही खूप सारा हे बघितलं असेल की तुम्हाला छान अशा गोष्टी कराव्याच्या वाटतात. जर तुम्ही बोरिंग त्याच रुटीनमध्ये असाल दररोज तर तुम्हाला नको वाटतं सगळ्या गोष्टी. म्हणून मी म्हणते की छान असं काहीतरी ट्राय करा, म्हणजे छान वाटेल तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी
मी आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे, कारण हे माझे स्वतःचे अनुभव आहे. मुलांना जेव्हा तुम्ही PTMला किंवा त्यांना सोडायला जाता, तर छान त्यांना वाटतं, खूप मस्त वाटतं की या सगळ्या गोष्टी त्यांनाही वाटतं की आपली मम्मी किंवा आपली वाईफ किंवा आपली मुलगी किंवा आपली सून छान दिसते, असं त्या आपल्या फॅमिलीवरही आपले छान असे इम्प्रेशन पडतात. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करा. कारण कसं आहे ना, जेव्हा आपण स्वतः टापटीप राहू, तर आपल्याला दुसऱ्यांनाही बोलताना किंवा सगळ्या गोष्टी करताना कॉन्फिडन्स लेवल आपली वाढलेली असते. आणि जेव्हा आपण नॉर्मल याच्यामध्ये असेल, तर आपण स्वतःमध्येच गुंतलेलो असतो की माझं हे दिसतंय का, माझा ड्रेस कसा दिसतंय किंवा मी कशी दिसते ह्याच्यावर असतात. दिवसातून किमान 10 मिनटं तरी आपण स्किन केअरवर आपले दिले पाहिजे, जसं की फेसवॉश, सनस्क्रीम, ह्या सगळ्या गोष्टी, काजळ, लिपस्टिक, नॉर्मल लिपस्टिक जर तुम्ही यूज नाही करत, तर जो काही लिप बाम वगैरे आहे हे नक्की ट्राय करा. कारण आपण प्रेझेंटेबल दिसणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आजकालच्या युगात सगळ्या गोष्टी परफेक्ट मुलांना किंवा फॅमिलीला पाहिजे असतात. तर त्याचबरोबर आपण स्वतः परफेक्ट असू, तर इतरांना आपण परफेक्ट त्यांनाही म्हणजे त्यांच्यासोबतही आपण परफेक्ट राहू शकतो. तर अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ मोटिवेशन वाटला असेल, तुम्हाला छान वाटलं असेल. बरेच गोष्टी मी तुमच्याबरोबर अशा शेअर करण्याचा प्रयत्न करते की ज्या तुम्हाला काहीतरी न्यू करायला मदत करतील किंवा तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढवतील. या सगळ्या गोष्टी आज तुमच्याबरोबर शेअर केल्या. छान वाटलं मलाही. तर तुम्हाला काही वाटलं तर नक्की कमेंट करा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत